मी एक छोटंसं उदाहरण देतो की हे पैसे जे येतात लोकसभेला ते कुठून येतात. शंका आहे आमची, ही शंका आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र सरकारने 6 कॉरिडॉर्स महाराष्ट्रातले जाहीर केले आणि एक्सप्रेस कॉरिडॉर जाहीर केले. त्यामध्ये 90,000 कोटी रुपयाची कामं काढायचा त्यांनी निर्णय घेतला. यामध्ये तिजोरीवर कसा डाका पडला हे तुम्हाला मी सांगतो. आपल्याच भागातलं उदाहरण आहे. जालना ते नांदेड एक्सप्रेस वे 184 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे. याचं टेंडर होतं 11,441 कोटीचं. 11,441 कोटीचं टेंडर गेलं कितीला? त्या टेंडर रेटच्या कमी जास्त 1-2% समजू शकतो. ते गेलं तब्बल 4,000 कोटी वाढवून 15,464 कोटी. टेंडर काढलं 11,441 कोटीला आणि टेंडर फायनल झालं ते 15,464. 4,000 कोटी जास्त. यात 6 टप्पे आहेत आणि कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिलंय तर रोडवे नावाची कंपनी आहे जी ऑलरेडी ब्लॅकलिस्ट झालेली. यामध्ये 1 किलोमीटर रस्ता बनवण्याचा खर्च, आता 1 किलोमीटर रस्ता बनवायला किती खर्च येतो तुम्हाला जरा संधी देतो, चान्स. तुम्ही सांगा किती खर्च? 80 लाख. किती? 1 किलोमीटर रस्ता करायला किती खर्च यावा? 50 लाख. 1 कोटी. अजून कुणाला काय? 4 कोटी. ठीक आहे, बरं येऊ शकतो. तुमच्या कल्पना शक्तीच्या बाहेरचा आकडा आहे म्हणून मी आणखी नाही तर विचारलं असतं, पण वेळ जातोय. 1 किलोमीटर रस्ता बनवायला 83 कोटी रुपये खर्च येणार आहे.